नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. रामराजे नाईक निंबाळकर विधान क्रमांक 1. मी शरद पवार पंतप्रधान व्हावेत असं स्वप्न पाहिलेला कार्यकर्ता आहे. पण माझंही म्हणणं आहे की सध्या स्थितीत पंतप्रधान म्हणून दिल्लीत शोभणारा महाराष्ट्रातील कार्यकर्ता फक्त देवेंद्र फडणवीस हेच आहेत. हे विधान आहे रामराजे नाईक निंबाळकरांचं. आता विधान क्रमांक 2. 19 डिसेंबर रोजी देशामध्ये मोठा राजकीय भूकंप होईल. त्या दिवशी भारताचा पंतप्रधान बदलेल. एक मराठी माणूस पंतप्रधान होईल. ती व्यक्ती भाजपचीच असू शकते. हे विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं. विधान क्रमांक 3. एकनाथ शिंदे यांनी स्वतःची पावर दाखवून दिलीय. त्यांनी अमित शहांना खिशात घातलंय. ही मी एकनाथ शिंदे यांची किमिया मानतो. महिन्या 2 महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील. हे विधान होतं प्रकाश आंबेडकरांचं. आता ही 3 वेगवेगळी विधानं, पण चर्चा एकच. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील आणि कदाचित पंतप्रधान होतील. अजून एक साम्य या 3 लोकांच्या विधानात दिसतं. या 3ही लोकांवरती त्यांचं राजकारण संपल्याची टीका होतीये. रामराजे, पृथ्वीराज चव्हाण आणि प्रकाश आंबेडकर या 3ही लोकांचं राजकारण संपलेलं आहे आणि या गोष्टीला फडणवीस कारणीभूत आहेत. नेमकी तीच लोकं फडणवीस दिल्लीत जातील अशा आशयाची विधानं करायला लागली आहेत. अर्थात फडणवीस दिल्लीत जातील, शिंदे पुन्हा राज्यात सीएम होतील, या चर्चा काही पहिल्यांदा घडत नाहीयेत. पण अचानकपणे वेगवेगळ्या नेत्यांकडनं असे दावे केले जात असल्याने खरंच यात काही तथ्य आहे का? अशा दिशेनं काही राजकारण घडतंय का, हे पाहणं गरजेचं ठरतं. नेमकं घडतंय काय, नेमका चाललंय काय, समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं. तर सुरुवात करूयात सध्या नेमक्या या चर्चा का चालू आहेत या मूळ प्रश्नापासून. तर एप्स्टीन फाईल्सवरनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोपांचं रान उठवलेलं आहे. या फाईल्स नेमक्या काय आहेत, एप्स्टीन कोण होता, याबाबत बोलभिडूंनं यापूर्वीच व्हिडिओ केलेला आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सुद्धा दीर्घ मुलाखत बोलभिडूंनं घेतलेली आहे. आता हा विषय समजून घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये असलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ते दोन्ही व्हिडिओज पाहू शकतात. पण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये एप्स्टीन कोण होता आणि त्याचे आरोप काय होते याबद्दल न बोलता आपण महाराष्ट्रात आणि देशामध्ये त्यावरनं काय राजकारण सुरू झालेलं आहे ते समजून घेणार आहोत. मुळात या फाईल्स 19 डिसेंबरला ओपन झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागू शकतो. यातनं मग पंतप्रधान मोदींवरती सुद्धा आरोप होतील आणि त्यातून मोदींना देखील राजीनामा द्यावा लागेल, असं विधान पृथ्वीराज चव्हाण करतायत. पण मूळ मुद्दा आहे तो म्हणजे एकटे पृथ्वीराज चव्हाण वगळता अजून कोण बोलतंय? जर का देश पातळीवरच्या राजकारणात इतकी मोठी उलथापालथ होणार असली तर राहुल गांधी शांत बसले असते का, हा मूळ प्रश्न. आता पृथ्वीराज चव्हाण वगळता या विषयावरती फक्त सुब्रमण्यम स्वामी बोलतायत. अर्थात स्वामींची विधानं आजवर अनेकदा वादात सापडलेली आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण बोलतायत म्हणजे खरंच मोठं काहीतरी घडणार असं अजूनही म्हणता येत नाही. त्याचं कारण काँग्रेसचं केडात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे दिल्लीचे नेते याबाबत ठाम अशी विधानं करत नाहीयेत. मग दिल्लीमध्ये उलथापालथ चालू आहे अशा चर्चा होत आहेत. त्याचं काय? तर हे देखील आरोप प्रत्यारोपच आहेत. जोशी नावाचे पीएमओ मधले माध्यम सल्लागार यांना अचानकपणे राजीनामा द्यावा लागल्याच्या चर्चा होत्या. पण त्याबाबत सुद्धा ठाम अशी माहिती कुठल्याच माध्यमांनी दिलेली नाहीये. अर्थात सूत्रांच्या हवाल्यानं चालवण्यात येणाऱ्या या बातम्यांमुळे मात्र धूर दिसायला लागले आणि त्यातनंच मग कनेक्शन्स जोडली जाऊ लागली आहेत. आता येऊयात आपल्या पुढच्या मुद्द्याकडे. तो म्हणजे समजा खराच पृथ्वीराज चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या दाव्यात तथ्य असेल तर तरी सुद्धा फडणवीसांना थेट 1 नंबरवर विराजमान होणं शक्य होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपचा तंबू हा एक हाती नरेंद्र मोदींवर टिकून आहे. मोदी डॅमेज झाली तर मोदींना दूर करून दुसरा चेहरा आणू हे भाजपसाठी किमान 5 वर्ष तरी शक्य असल्याचं दिसत नाहीये. आजही गल्ली ते दिल्ली, अगदी नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपचे उमेदवार मोदींच्या नावानंच मतदान मागताना दिसतायत. त्यामुळे मोदी दूर होतील आणि भाजप फडणवीसच काय दुसऱ्या कुठल्याही चेहऱ्याला आणेल हे अशक्य असेल. थोडक्यात नरेंद्र मोदींच्या नावाचा संदर्भ जोडून राजकारण झालंच तर भाजप मोदींना दूर करणार नाही. उलट मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊनच डॅमेज कंट्रोल करू शकतं. दुसरीकडे इतकी वर्ष एक हाती पंतप्रधान राहिलेले नरेंद्र मोदी आपली पंतप्रधान पदाची खुर्ची डॅमेज होऊन रिकामी करणार नाहीत, तर ते आपला वारसा योग्य पद्धतीनं ट्रान्सफर करून आपली खुर्ची रिकामी करतील. मग आता मुद्दा येतो तो पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यांचा. पृथ्वीराज चव्हाणांना अशी विधानं करून काय साध्य करायचंय? तर पृथ्वीराज चव्हाणांचं विधान पाहिलं तर यातनं चव्हाणांचा गेम प्लॅन लक्षात येतो.
एप्स्टीन फाईल्समुळे नरेंद्र मोदी जातील इतकंच विधान चव्हाणांनी केलं असतं तर नॅशनल मीडियानं या विधानाची दखल सुद्धा घेतली नसती. खरं तर पृथ्वीराज चव्हाण हे PMO मध्ये काम केलेले नेते आहेत. दिल्लीचं राजकारण त्यांनी अगदी जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे कुठलं विधान कुठे करावं हे त्यांना चांगलंच समजतं. दिल्लीशी संबंधित विषय तर त्यांनी हे विधान दिल्लीतच करायला हवं होतं. नॅशनल मीडियातनं ते स्टेटच्या मीडियात चर्चेत आलं असतं. पण तसं होणार नाही याची जाणीव चव्हाणांना चांगलीच आहे. त्यामुळे त्यांनी पुढचं एक्स्ट्रा विधान जोडलं, ते म्हणजे मराठी माणूस पंतप्रधान होईल. तो भाजपचाच होईल. आता हे विधान त्यांनी केलंय ते कराडमध्ये. मराठी माणूस पंतप्रधान होणार या फॅक्टरमुळे हे विधान चर्चेत आलं आणि त्यातूनच मग फडणवीस की गडकरी अशा चर्चा सुरू झाल्या. पृथ्वीराज चव्हाणांना एप्स्टीन फाईल्सची चर्चा घडवून आणायची होती आणि ती घडवून आणण्यासाठी त्यांनी पुढचं विधान मांडलं आणि राज्यामध्ये या फाईल्सच्या बातम्या यशस्वीरित्या पोहोचवल्या. अर्थात फक्त मोदी आणि फाईल्स या विषयावरती ते बोलले असते तर ना नॅशनल मीडियानं दखल घेतली असती ना स्टेट मीडियानं. पण फडणवीसांच्या नावाची चर्चा करून पृथ्वीराज चव्हाणांनी राज्यात का होईना हा विषय चर्चेत आणला आणि पोहोचवला. आता पृथ्वीराज चव्हाणांनी या दाव्यातनं दुसरी शिकार केलीये, ती म्हणजे फडणवीसांची. ती कशी? तर फडणवीसांसाठी अडचणीची ठरणारी एकमेव गोष्ट कोणती, तर दिल्लीला जाण्याची चर्चा. एकतर स्वतः फडणवीसांना ही चर्चाच नकोय, त्यातही भावी पंतप्रधान या चर्चासुद्धा त्यांना उघडपणे नकोयत. संघापासून ते अनेक फॅक्टरवर फडणवीस पूर्ण उरणार असले तरी आपल्या महत्वाकांक्षा आपल्या सावलीला सुद्धा समजून द्यायच्या नसतात, या विचारांचे फडणवीस हे नेते आहेत. राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांचं महत्त्व असलं तरी राष्ट्रीय पातळीवर अजूनही फडणवीसांची इमेज तयार झालेली नाहीये. अगदी स्पष्टपणे सांगायचं तर योगी आदित्यनाथ हे इचलकरंजी किंवा नालासोपारासारख्या ठिकाणी सभा घेतात आणि त्यांच्या सभेचा इम्पॅक्ट निवडणुकीत स्पष्टपणे दिसतो. तोच इम्पॅक्ट आज फडणवीसांचा बिहार, उत्तर प्रदेश किंवा अन्य कुठल्याही दुसऱ्या राज्यात त्यांना मिळवता आलेला नाहीये. जोपर्यंत राज्याच्या राजकारणात स्थिर राहून राष्ट्रीय प्रतिमा तयार करता येणार नाही, तोपर्यंत दिल्लीला जाता येणार नाही याची जाणीव फडणवीसांना आहे. त्यामुळेच ते मेगा प्रोजेक्ट्सचा मागे लागल्याचे दिसतायत. समृद्धी हायवे असेल, शक्तीपीठ महामार्ग असेल, नवी मुंबईचं विमानतळ असेल, या गोष्टी फक्त फडणवीसांचे मेगा प्रोजेक्ट्स नाहीयेत, तर राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा तयार करण्याचे त्यांचे ते मार्ग आहेत. त्यासाठी पुढची 4 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रीय पातळीवर डेव्हलपमेंटचा चेहरा म्हणून पुढे जाणं ही फडणवीसांची चाल आहे. तर हा व्यक्ती तुमचा स्पर्धक ठरू शकतो म्हणून फडणवीसांच्या नावाची चर्चा राष्ट्रीय माध्यमांमध्ये करत फडणवीसांसमोर दिल्लीतनं अडचणी उभा करण्याची खेळी पृथ्वीराज चव्हाण करू पाहतायत. आता त्यानंतरचा मुद्दा आहे तो रामराजे नाईक निंबाळकर आणि प्रकाश आंबेडकर करत असलेल्या दाव्यांचा. तर इथं सुद्धा या दोन्ही नेत्यांच्या राजकारणात फडणवीस अडथळा ठरल्याचं दिसून येतं. वास्तविक फडणवीसांनी आपलं राजकारण संपवल्याची भावना या नेत्यांमध्ये आहे. रामराजे नाईक निंबाळकरांच्या बाबतीत बोलायचं तर रणजित निंबाळकरांसहितच जयकुमार गोरेची फौज रामराजेंच्या भविष्यातल्या राजकारणाला संपवायला निघालेली आहे. या दोन्ही नेत्यांना फडणवीसांचा राजाश्रय. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत बोलता येतं ते प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांचे सूर यापूर्वी जुळून आलेले आहेत. सत्ताधारी पण सोयीचा सत्ताधारी या व्याख्येमध्ये प्रकाश आंबेडकरांना शिंदे सोयीचे ठरताना दिसतायत. जरांगे पाटलांच्या आंदोलनात प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली सॉफ्ट भूमिका हे मराठा आणि दलित राजकारणाची समीकरणं मांडणारी ठरते. ओबीसी सोबत घेता येत नसेल तर मराठा सोबत घेऊन मराठा दलित राजकारणाची मांडणी करताना मराठा मुख्यमंत्री म्हणून शिंदेंना बळ देण्याचं राजकारण प्रकाश आंबेडकर करू पाहतायत, असं सध्या तरी म्हणता येतं. थोडक्यात सांगायचं तर देवेंद्र फडणवीस पुढच्या इलेक्शनपर्यंत तरी कुठेही जात नसतात, ज्यांचं राजकारण फडणवीसांनी संपवण्याच्या मार्गावर आणलंय. ते मात्र काहीही करून फडणवीस दिल्लीत जावेत अशी भूमिका घेताना दिसतायत आणि त्यातनंच या चर्चा मोठ्या होताना दिसतायत, असं सध्या तरी म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? खरंच पृथ्वीराज चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे 19 डिसेंबरला जागतिक स्तरावर भूकंप झाल्यानंतर त्याचे परिणाम राज्यात आणि देशात आपल्याला दिसतील का? दिल्लीला जाण्याच्या फडणवीसांच्या ज्या चर्चा आहेत त्या खरंच खऱ्या होतील का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.